आई, आपल्याला जर फंडिंग मिळालं ना तर हा कोर्स सुरू करणारे कोल्हापुरात आपण पहिले असू, 100%. दादा हे बघ की, मला बी तेच वाटतंय. पण मी काय म्हणतो भास्कर, धैर्याला जाऊन एवढा वेळ झालाय आणि आणि या नानांनी सुद्धा काम झाल्याचा काही फोन केलेला नाहीये. काय कळत नाहीये, काही गडबड तर झाली नसेल ना. आईला पण एकदा विचारू की. हा, विचार की. होय आई, तुला काय वाटतं या प्रोजेक्ट बद्दल? सांग की. मीच नानांना फोन करून सगळं विचारून घेऊ का आता? बघ ऐक ना, मी काय म्हणतो माहिती आहे का, आई, भास्कर, पोचलो आपण घरी. हा, सावी 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 कुठे सापडली तुला? म्हणजे ती तर काय झालं आई? ती तर काय? नाही म्हणजे ती रुसून बाहेर गेली होती ना कुठेतरी. कुठे सापडली तुला असं विचारायचं होतं मला. आणि हे काय, हे तुला इथे काय लागलंय? हा, आणि सावी पण घाबरलेली दिसते. काय काय झालंय काय नक्की? सगळं सगळं ठीक आहे ना? हा, बोल ना. काहीच ठीक नाही आई. इतक्या वेळा सांगून सुद्धा घरात सावीची काळजी घेतली जात नाहीये. अशी कशी घराबाहेर गेली ती? आणि कुणालाच कसं कळलं नाही? आज जर परागनं मला फोन केला नसता आणि मी वेळेवर पोहोचलो नसतो तर माहितीये का काय झालं असतं? अगं, गुंड मागं लागले होते तिच्या. काय? हो, नशीब म्हणून वाचली ती, नाहीतर आज काय झालं असतं काय माहिती. खरंच काय नशीब घेऊन आली ही पोरगी. प्रत्येक वेळेला तिला संपवण्याचा, आयुष्यातनं उठवण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी वाचत आली. मी सोडणार नाहीये एकालाही. पण सावीची अशी अवस्था झाली होती म्हणून आधी तिला घरी घेऊन आलोय. मी सोडणार नाहीये त्यांना. मी आधी आता पोलीस स्टेशनला जाणार आणि ते पाताळात जरी लपलेले असले ना तरी त्या हरामखोरांना शोधून काढणार आणि परत कुठल्या मुलीकडे वाकड्या नजरेनं बघायची हिंमत होणार नाही त्यांची, अशी शिक्षा देणार आहे त्यांना. कशाला सुटली काय माहित. याचा जीव गेला असता का नाही आपण तरी सुटलो असतो. हे बघ, सगळं ठीक आहे, पण आता सावी घरी आले ना, तिची काळजी घ्यायला हवी नाही का? तिला खोलीत घेऊन जा. हा, पुढे काय करायचं ते आपण नंतर बघू ना. पण मी सोडणार नाहीये एकालाही.
मी आता पोलीस स्टेशन मध्ये जाणार नाही तर पोलिसांनाच इकडे बोलवून घेतो. मला कळतोय तुझा राग, पण जरा तिच्याकडे बघ, केवढी घाबरली ती. हा सावी, सावी बा, ठीक आहे. हे बघ बाळा, तू आता घरात आलीस की नाही, घाबरायची गरज नाहीये तुला. हा तू खोलीत जाऊन आराम करत. हा आम्ही सगळे आहोत ना इथे, आम्ही तुझी काळजी घेऊ. हा धैर्य. सावी चल. सावीला धैर्याच्या आयुष्यातून कायमचं दूर करण्याचा प्लॅन वाया गेला असला तरी एक गोष्ट मात्र नक्कीच, की ही नाटक करत नाहीये. म्हणजे हिची मेमरी खरंच गेलेली आहे. पण आता काय वाटेल ते झालं तरी हिची मेमरी परत यायच्या आधी मला हिच्याबद्दल काय तो विचार करावा लागेल. राशीला आली ही सावी माझ्या. हिच्यामुळे दरवेळा माझ्यापासून धैर्य लांब जातात. ये बरं, आता मस्तपैकी झोप हं तू. मग नंतर ना तू, मी आणि सुसुल्या आपण फिरायला जाऊ. हा ये सावकाश. पाणी देऊ तुला? आर्या ये की. ते मला सावीला भेटायचं होतं. अगं मग आत ये की. हाय. काका, तिचा मूड खराब आहे का? नाही, असं काही नाहीये बा. ऍक्च्युली ना तिनं आज ना लई मोठी फायटिंग केली आहे, म्हणून जरा दमली ती. फायटिंग? हो, तुला माहितीये कसली जबरदस्त फायटिंग केली आहे तिनं. मला तर भीतीच वाटत होती. काय झालं माहितीये, तिकडून ना एक गुंड सावीला मारण्यासाठी आला. तो जसा सावीच्या जवळ आला ना, सावीनं जोरात पंच मारला त्याला. या भिशूम. मग त्याच्यानंतर दुसरा गुंड आला.